रब्बीच्या पेरणीला सध्या जिल्ह्यात सुरुवात झाली असून शेतीसाठी पाण्याची गरज आहे. उजनी धरणातून शेतीला साधारणतः 15 जानेवारी पासून पुढे 40 दिवस पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन आहे. पण कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने धरणातील पाण्याचे नियोजन रखडले आहे. उजनी धरणात सध्या 120 टीएमसी म्हणजेच 105% पाणी आहे. सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांखाली सुमारे 4.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, गहू, मका, कांदा, हरभरा याशिवाय इतर तृणधान्याचीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेरणी होते. आतापर्यंत जिल्ह्यात 83% पेरणी झाल्याने कृषी विभागाकडून सांगण्यात आले. आता पावसाळा संपून 2 महिने झाले असून सध्या रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची गरज भासत आहे. अनेक शेतकऱ्यांना उजनीतून कॅनलद्वारे पाणी सोडण्याची प्रतीक्षा असून त्यांच्याकडून स्थानिक पातळीवर तशी मागणी देखील केली जात आहे. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडले जाते. आता 15 जानेवारी पासून फेब्रुवारी अखेर पहिले आवर्तन सोडले जाण्याची शक्यता असून तसे नियोजनही जलसंपदा विभागाने केल्याचे समजते. यंदा एप्रिल ते मे या काळात शेती पिकांसाठी दुसरे आवर्तन सोडले जाईल. मात्र धरणातील पाण्याचे नियोजन पालकमंत्र्यांच्या नेतृत्वातील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केले जाते. पण अजूनही कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्याने शेतकऱ्यांना पिके वाचवण्याची चिंता लागली आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात आता 1 महिनाभर पुरेल इतका पाणी साठा आहे. साधारणतः 4 जानेवारी पर्यंत औज बंधाऱ्यातील पाणी पुरणार आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीद्वारे 4 ते 5 जानेवारी पर्यंत पाणी पोहोचेल असे नियोजनाचे पाणी सोडावे अशा मागणीचे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले होते. सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम जानेवारीत संपणार असून तेथून 3 महिने पाण्याचे प्रात्यक्षिक सुरू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत नदीतून किमान 2 आवर्तने सोडावी लागतील असे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.